नवी मुंबईतील नेरूळ येथील राजीव गांधी उड्डाण पुलाजवळ उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे परवानगीशिवाय उद्घाटन केल्याप्रकरणी अमित ठाकरेंसह 70 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आलाय। या प्रकरणी आज अमित ठाकरे स्वतः नवी मुंबईतील नेरूळ पोलीस स्टेशनला नोटीस घेण्यासाठी जाणार आहेत। तत्पूर्वी शिवाजी महाराज पुतळ्याचा पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी अभिवादन करतील। अमित ठाकरे यांच्यासह 70 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे परवानगीशिवाय उद्घाटन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आणि या प्रकरणी आज अमित ठाकरे स्वतः नवी मुंबईतील नेरूळ पोलीस स्टेशनला नोटीस घेण्यासाठी जाणार आहेत। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्या सोबत जोडलेत। स्वप्नील, काय अधिकची माहिती? अमित ठाकरे कधी निघणार आहेत? नीलम, थोड्याच वेळात अमित ठाकरे हे नवी मुंबईसाठी रवाना होतील। सर्व तयारी ही झालेली आहे। शिवतीर्थाबाहेर आपण बघतोय अमित ठाकरे यांची एस्कॉर्ट व्हॅन सुद्धा लावण्यात आलेली आहे। काही कार्यकर्ते सुद्धा जमण्यास सुरुवात होतीये। दरम्यान 11:30च्या सुमारास अमित ठाकरे हे शिवतीर्थ या निवासस्थानाहून नवी मुंबईच्या दिशेने रवाना होतील असं सांगितलं जातंय। मोठा पोलीस बंदोबस्त या दौऱ्यादरम्यान असणार आहे आणि एकूणच शिवतीर्थाबाहेर आपण बघतोय एक व्हॅन सुद्धा दिसते आणि एक जीप या ठिकाणी आणण्यात आलेली आहे। खरं तर एक शक्ती प्रदर्शन करण्याचा हा प्रयत्न मनसेकडून होणार आहे। जीप असणार आहे, काही गाड्या सुद्धा, मोठा ताफा अमित ठाकरेंचा हा मुंबईतून नवी मुंबईच्या दिशेने रवाना होईल। या ठिकाणी पहिल्यांदा ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापाशी पुष्पहार अर्पण करतील, अभिवादन करतील आणि यानंतर ते नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये जाणार आहेत। नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये नोटीस स्वीकारणार आहेत। सर्व प्रकारची तयारी सुद्धा झालेली आहे। आतमध्ये सुद्धा आपण बघतोय काही मुख्य नेते हे गेलेले आहेत। त्यामुळे आज दिवसभरामध्ये मनसे नेते अमित ठाकरे हे नवी मुंबईमध्ये असतील। नवी मुंबईमध्ये ते नोटीस स्वीकारल्यानंतर काय पहिली प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर जो खराब कपडा होता तो हटवल्यानंतर खरं तर त्यांना आनंद हा त्यांच्या चेहऱ्यावरती त्यांना दाखवण्यात आला। आनंद, मी स्वतः आनंदित आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। पहिला गुन्हा दाखल झालेला त्यांच्यावरती आणि पहिल्या गुन्ह्यानंतर सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य होतं आणि त्याच प्रकारे आज आपण बघतोय हा उत्साह खरं तर मनसैनिकांमध्ये पाहायला मिळतं। एकीकडे गुन्हा दाखल झाल्याबद्दल संताप आहे, मात्र पहिला गुन्हा हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यामुळे झालेला आहे याचा सुद्धा आनंद आहे। त्यामुळे कुठेतरी एक शक्ती प्रदर्शन हा मनसैनिकांकडून या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। जीप आणि एकूणच गाड्या असा मोठा लवाजमा हा अमित ठाकरे यांचा मुंबईहून नवी मुंबईच्या दिशेने थोड्याच वेळामध्ये रवाना होईल। नीलम जी नक्की। स्वप्नील, आपण जसं म्हणताय तसं ज्यावेळेस हे या ठिकाणी पुतळ्याचे परवानगीशिवाय उद्घाटन केले, मात्र गुन्हा नोंदवण्यात आला। मनसैनिक असतील, त्यांच्या आई असतील, यांच्या ज्या प्रतिक्रिया आल्या होत्या, आनंद व्यक्त करण्यात आला होता। पहिल्यांदा गुन्हा दाखल झाला, मात्र एक चांगलं काम केलं असं बोललं जात होतं। अमित ठाकरे यांच्यासह 70 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। हे 70 जण सुद्धा आज या ठिकाणी नवी मुंबईला जाणार आहेत का? त्या संदर्भात काय माहिती आहे? नीलम, नक्कीच या 70 जणांसह अमित ठाकरे हे नोटीस स्वीकारण्यासाठी जाणार आहेत। खरं तर नवी मुंबईमध्ये सुद्धा तयारीला सुरुवात झालेली आहे। तिथे सुद्धा काही मनसैनिक जमण्यास सुरुवात झालेली आहे। सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापाशी हे सर्व नवी मुंबईकर जमतील। एकूण त्यामध्ये ज्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेले आहेत ते सुद्धा मनसैनिक त्यामध्ये असणार आहेत आणि तिथून खरं तर अमित ठाकरे जे आहेत ते नेरूळ पोलीस ठाण्यात जाणार आहेत। तिथे ते नोटीस स्वीकारतील। त्यांच्यासह एकूण ते 70 मनसैनिक असतील ज्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे। या सर्व जणांवरती कारवाई पुढे जाते की तिथे ब्रेक लागतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। नीलम जी नक्की। स्वप्नील, याचे अपडेट तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।